जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय सोनार चाणक्य फाउंडेशनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला UPSC आणि MPSCची तयारी करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय राहतं तर ते राहतं की आपण तयारी कशाची करत आहोत। आपण प्रिलिम्ससाठी तयारी करत आहोत, मेन्ससाठी तयारी करत आहोत की इंटरव्ह्यूसाठी। परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या तिन्ही गोष्टींची तयारी काही वेगळी करावी लागत नाही। म्हणजेच काय की आपल्याला एकंदरीत तयारी इंटिग्रेटेड तयारी कशी करायची असते तर स्पेशल प्रिलिम्ससाठी वाचणे ही पद्धत चुकीची किंवा मेन्ससाठी वाचत आहे ही पद्धत चुकीची की आपली तयारी ही अशी असली पाहिजे जेणेकरून ती आपल्याला प्रिलिम्समध्ये पण कामात पडेल, मेन्ससाठी पण उपयोगी पडेल आणि सोबतच आपल्याला इंटरव्ह्यूसाठी पण कामात पडेल। अशा पद्धतीची तयारी आपली जर राहिली तर ती अतिशय उपयुक्त तयारी अशी समजली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचाच एक भाग म्हणून मी UPSC आणि MPSC करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वीकली इम्पॉर्टंट एडिटोरियल ॲनालिसिस घेऊन आलेलो आहोत। आता बघा की एका वीकमध्ये एका आठवड्यामध्ये असे कितीतरी एडिटोरियल्स आर्टिकल्स येतात जे आपल्याला आपल्या मेन्सच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त ठरतात। आता बघा, आर्टिकल्स हे जसे द हिंदू न्यूजपेपरमध्ये असतात तसेचे तसे आपल्या सगळ्यांपुढे आपण जर प्रेझेंट केले तर कदाचित ते तुम्हाला समजणे खूप कठीण होऊन जाणार। त्यामुळे काय आहे की मी तुम्हाला ते इझी करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मागील एका आठवड्यामध्ये आलेले सगळे आर्टिकल्स म्हणजेच 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान आलेले सगळे आर्टिकल्स मी आपल्यापुढे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हे करण्यामागचा उद्देश असा आहे की बघा, MPSCची राज्यसेवा जी मेन्स एक्झाम आहे ती सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आन्सर कसं लिहायचं या प्रश्नाचं उत्तर जर कुठे मिळत असेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला ते नक्की मिळणार। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एका मागील आठवड्यामध्ये आलेले जे टॉपिक्स आहेत ते मी आपल्या पुढे घेऊन आलेलो आहो। ते टॉपिक्स 5 टॉपिक्स आहेत। या ठिकाणी 4च मेन्शन केलेले आहे, परंतु 5 असे टॉपिक्स आहेत जे मागील आठवड्यामध्ये आलेले आहेत। तर ते आहे, पहिला टॉपिक आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सबद्दल, दुसरा टॉपिक आहे इथेनॉल ब्लेंडिंगबद्दल, तिसरा आहे इंडियाच्या फॉरेन पॉलिसीवर, आणि चौथा आहे विमेन इन इंडिया, आणि पाचवा आहे लेबर लॉजबद्दल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्टिकल सुरू करूया। पहिला आर्टिकल, तर पहिला आर्टिकल आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सबद्दल। बघा, इंडियाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष झालेली आपण बघितलेलं आहे। 15 ऑगस्टला आपण आपल्या देशाचा 75वा इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केला। तर या 75 वर्ष झालेले असताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय ठरतं की नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स हा सर्वात इम्पॉर्टंट ठरतो। काय की या रिजनवर मोस्टली क्वेश्चन विचारले गेलेले आहेत असं आपण UPSC आणि MPSC मध्ये पाहिलेलं आहे। कारण हा नेमका क्रिटिकल या एरियामध्ये नेमके क्रिटिकल इश्यू चालू राहतात। आता या रिजनवर जर प्रश्न विचारला जाणार तर नेमका तो कुठल्या पेपरमध्ये विचारला जाणार? तो विचारला जाणार GS3 मध्ये आणि विचारला जाऊ शकतो GS2 मध्ये, जे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ या हेडिंगच्या आतमध्ये। तुम्हाला सिलेबस माहीत असेल तर सिलेबस जर फॉलो करत असाल तर गव्हर्नमेंट पॉलिसीज किंवा इंटरव्हेन्शन्स यामध्ये पण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। तर सपोज आपल्याला नॉर्थ ईस्टर्न स्टेटवर जर एखादा क्वेश्चन विचारला आहे तर त्याचं तुम्ही कसं एक्सप्लेनेशन कसं द्याल किंवा कसं आन्सर कसं लिहाल? तर हे जे राहणार ते राहणार त्याचं इंट्रोडक्शन। तर इंट्रोडक्शनमध्ये काय राहणार की नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स कॉल्ड ॲज अ लँड ऑफ 7 सिस्टर्स। लँड ऑफ 7 सिस्टर्स म्हणजे काय की नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये 7 स्टेट्स आहेत आणि विच रिप्रेझेंट द बोथ जॉग्राफिकल ॲज वेल एज पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन ऑफ द कंट्री। ठीक आहे, तर आता बघा, भारताच्या संविधानामध्ये 6 शेड्यूल ॲड केलेला आहे आणि या 6 शेड्यूलमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत। तर ते प्रोव्हिजन्स काय आहेत? ते प्रोव्हिजन्स काय सांगतात? ते प्रोव्हिजन्स टॉक्स अबाउट द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ ट्रायबल इन दी 4 स्टेट्स ऑफ नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स। ते कोणते आहेत? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम। आणि जे आर्टिकल 244 मध्ये मेन्शन केलेलं आहे हे काय असलं पाहिजे? आपल्या इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन केलं असलं पाहिजे। तर नेक्स्ट बघूया की व्हॉट आर द सिग्निफिकन्स। आता बघा, आन्सर लिहित असताना आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स दोन्ही गोष्टी लिहिणं आवश्यक आहे। स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स जर बघितलं आहे मध्ये बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की इट इज अ गेटवे टू द साऊथ ईस्ट एशिया। साऊथ ईस्ट एशियामध्ये जाण्यासाठी हे मुख्य मार्ग आहे।
आणि त्यासाठी आपल्याला नॉर्थ ईस्ट कसा असला पाहिजे आपला, इट शुड बी अ स्ट्रॉंग. सो आणि इंडियाची जी ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे, या पॉलिसीला जर आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे तर त्यासाठी आपला जो नॉर्थ ईस्ट स्टेट आहे, इट्स ॲक्ट ॲज अ टेरिटोरियल फ्रंटियर फॉर द ईस्टवर्ड एंगेजमेंट ऑफ इंडिया. सो त्यासाठी आपल्याला जो स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्स जे आहे, त्यासाठी आपल्याला नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स हा अतिशय इम्पॉर्टंट असा ठरलेला आहे. तर त्यानंतर कल्चरल सिग्निफिकन्स. आता कल्चरली सिग्निफिकन्स म्हणजे काय की नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स हा जवळपास कल्चरली डायव्हर्स एरिया आहे, बरोबर. आणि या डायव्हर्स एरियामध्ये जवळपास 200 ट्राईब्स वगैरे राहतात. आता बघा, आपण बघितलं आहे की नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल, आणि त्यानंतर पांग लहासपोल ऑफ सिक्कीम, आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स हा डॉवरी फ्री झोन आहे. म्हणजे कल्चरल दृष्ट्या सुद्धा आपल्या अतिशय उपयोगी ठरणारा हा काय आहे, नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे. आणखी एक सिग्निफिकन्स काय आहे की इकॉनॉमिक सिग्निफिकन्स बघा. कारण काय आहे की या ठिकाणी अनेक प्रकारचे नॅचरल सोर्सेस आहेत, जसं की टी म्हणजे चहाचे मळे आहे, ऑइल रिझर्व्स आहेत, आणि त्या ठिकाणी लाकूड खूप जास्त प्रमाणामध्ये सापडतं. आता याचमुळे काय आहे की त्या ठिकाणी हा रिजन कसा आहे, आपल्यासाठी अतिशय उपयोगी आहे. म्हणून दिस इज अ इकॉनॉमिक सिग्निफिकन्स. म्हणजे त्यामुळे काय वाढू शकते, तेथील लोकल लोकांची इकॉनॉमी वाढू शकते, तेथील लोकल लोकांना रोजगार मिळू शकतो, आणि त्या ठिकाणी पोटेन्शियल आहे कशाचं, हायड्रो पॉवर्ड इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याचं प्रोडक्शन जे पोटेन्शियल आहे ते नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये खूप जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर इकॉलॉजिकल. आता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स कसा आहे, अतिशय उपयोगी आहे. म्हणूनच त्याला काय म्हटलं आहे की नॉर्थ ईस्टर्न स्टेट इट इज अ पार्ट ऑफ इंडो बर्मा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. म्हणजे बायोडायव्हर्सिटी खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असलेली आपल्याला आढळून येते. तर त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे व्हॉट आर द करंट चॅलेंजेस. आता बघा की सगळं सिग्निफिकन्स आपण बघितलेलं आहे, परंतु चॅलेंजेस पण तर असतील ना. कारण चॅलेंजेस बघा, तर व्हॉट आर द चॅलेंजेस जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स काय करत आहे, फेस करत आहे. आता बघा, आयसोलेशन फ्रॉम रेस्ट ऑफ इंडिया. आपल्याला माहीत आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेट जॉग्राफिकली एक खूप वेगळा वेगळा रिजन आहे. म्हणजे इंडियाच्या एकदम जवळ नाही आहे. म्हणजे इंडिया जो पार्ट आहे, इंडियाचे जसे बाकी राज्य आहे एकमेकाजवळ आहे, परंतु नॉर्थ ईस्टर्न हा जो रिजन आहे यामध्ये असलेले जे 7 राज्य आहेत ते कसं आहे, थोडेसे दूर असल्यासारखे वाटतात आपल्याला. त्यामुळं काय आहे की ते आयसोलेशनमध्ये आहे. म्हणजे असं समजतो की आपण ते कसे आहे, ते एकटे पडलेले आहेत. आणि एकटे कशामुळं की त्यांचं एक तर जॉग्राफिकल लोकेशन, आणि दुसरं आहे की त्या ठिकाणी डेव्हलपमेंट खूप कमी प्रमाणात झालेली आहे. म्हणजे तिथे जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर प्रॉपर काय रस्ते नाही आहे. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनची जी लिंक आहे ती त्या ठिकाणी आपल्याला नसलेली दिसून येते. आता त्या ठिकाणी बघा, आपल्याला आपण दरवेळेस पावसाळ्यामध्ये न्यूजमध्ये ऐकतो की त्या ठिकाणी काय आलं आहे, फ्लड आलेला आहे, त्या ठिकाणी लँडस्लाईड आलेला आहे आसाममध्ये. आता अल्टिमेटली आसाममध्ये आलं म्हणजे काय आलं आहे, तर पूर्ण नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स त्यापासून काय झालेलं, अफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. आता त्यानंतर बघूया की स्लो पेस ऑफ इंडस्ट्रियल ग्रोथ. आता बघा, जेव्हापासून आपण भारत स्वतंत्र झाला, भारत 1947ला स्वतंत्र झाला, तेव्हापासून असं समजून घ्या की त्या ठिकाणी जो ट्रेड रूट आहे किंवा तिकडला जो ट्रेड ऑफ आहे तो एकदम कट झालेला आहे. म्हणजे त्यांच्याशी काय आहे की आपला ट्रेड रूट आहे तो कट ऑफ झालेला आहे. आता कसं आहे, तुम्ही बघा, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मी जॉग्राफिकली खूप वेगळा असल्यासारखं सांगितलं आहे आपल्याला. आता वेगळा सांगितलं आहे म्हणजे काय आहे की त्या ठिकाणी बघा, जसं आपण बघितलं आहे की महाराष्ट्राचे गुजरातसोबत काहीतरी व्यापार चालतो, परंतु तुम्ही असं बघितलं असेल की सेम पद्धतीने नॉर्थ ईस्टर्न स्टेटसोबत कुठल्या राज्याचा इतका जास्त प्रमाणामध्ये व्यापार चालतो असं आपण बघितलेलं नाही आहे. ठीक आहे. आणि त्याचं जे कारण असं आहे की त्यामुळं आज पण यामध्ये नॉर्थ ईस्टर्न स्टेटमधले इंडस्ट्रियल ग्रोथ इतक्या जास्त प्रमाणामध्ये झालेली नाही आहे, हे आपल्याला त्यामध्ये दिसून येते. आणि याच इंडस्ट्रियल ग्रोथ नाही झाल्यामुळे त्या ठिकाणी काय आहे की अट्रॅक्टिव्हनेस फॉर द इन्व्हेस्टमेंट पण त्या ठिकाणी इतक्या जास्त प्रमाणात झालेली नाही आहे, किंवा तिकडे इन्व्हेस्टर पण जास्त इच्छुक नसतात स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी. त्यानंतरचा जो पॉईंट आहे की टेरिटोरियल कन्फ्लिक्ट, हा या रिजनमध्ये इतक्या काही प्रमाणात शांतता आपल्याला दिसून येते, परंतु आज पण आपण बघतो की थोडं इंटरस्टेट किंवा इंटरनॅशनल टेरिटोरियल कन्फ्लिक्ट या ठिकाणी सुरूच असते. इंटरस्टेट मी अशासाठी म्हणतो की नागालँड किंवा आसाम
या रिजनमध्ये अनेक इन्सर्जन्सीज म्हणजे त्या ठिकाणी असलेले जे घुसखोरी आहेत किंवा ते त्यांच्या स्वतःच्या राज्यांमधून त्यांची वेगवेगळी डिमांड असलेले जे लोक आहेत जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्यामुळे त्या ठिकाणी कसं आहे एक कन्फ्लिक्टचं एक तणावाचं वातावरण नेहमी राहतं. आणि इंटरनॅशनल अशासाठी म्हणतो की आपण बघितलं आहे की जो चायना आहे, चायना नेहमी काय करतं की अरुणाचल प्रदेशचा काही पार्ट आमचा आहे असा क्लेम करतं आणि या क्लेम केल्यामुळे त्या ठिकाणी कन्फ्लिक्ट काय आहे की कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. तर इन्सर्जन्सी आणि पॉलिटिकल इश्यूज हा एक मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे. पॉलिटिकल इश्यूज बघा जे पॉलिटिकल वेपन म्हणून यूज करतात, काय वेपन यूज केले जातात, टेररिझम आणि इन्सर्जन्सी. बघा राजकारण्यांना प्रत्येक गोष्टीची कमी पडते, राजकारणी कुठे पण जा सेम पद्धतीनं म्हणजे व्हायलन्सचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करून घेणार. तर सेम पद्धतीनं नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये पण आहे. त्या ठिकाणी जे पॉलिटिकल इश्यूज आहेत, इन्सर्जन्सी आहे, याचा वापर कशासाठी करतात ते स्वतःच्या फायद्यासाठी करतात ॲज अ पॉलिटिकल वेपन म्हणून. आणि बघा आता मग त्यामुळे त्या ठिकाणी काय झालेली आहे, इन्सर्जन्सी वाढलेली आहे, इन्सर्जन्सी ॲक्टिव्हिटीज वाढलेली आहे आणि रिजनल मुवमेंट्स खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहे. आणि याचमुळे काय होत आहे की गव्हर्नमेंट पण त्या ठिकाणी अनेक सुख सुविधा प्रोव्हाइड करू शकत नाही आहे. आता प्रोव्हाइड करू शकत नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकत नाही आहे. मग त्यामुळं काय होत आहे की त्या ठिकाणी त्यांना वाटत आहे की फिलिंग ऑफ एक्सप्लॉयटेशन, त्यांना वाटत आहे की आपल्यावर दबाव होत आहे, आपल्यावर अन्याय होत आहे, अशी भावना नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समधल्या अनेक राज्यांमध्ये होत आहे. त्यांना एकटेपणाची भावना निर्माण होत आहे. आता जे इन्सर्जंट ग्रुप्स आहेत तर ते इन्सर्जंट ग्रुप कसे आहेत, इथे उल्फा हा खूप फेमस एक इन्सर्जंट ग्रुप आहे त्या ठिकाणी, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम. आसाममध्ये वेगळा आसामसाठी हे प्रयत्न करतात. त्या ठिकाणी त्यानंतर पीपल्स लिबरेशन आर्मी, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड या ठिकाणी पण अनेक निगोशिएशन्स झालेले आहेत की त्या ठिकाणी पीसफुल को एक्झिस्टन्स कसं असलं पाहिजे. आणि त्यानंतर बघा की व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड. आता व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड म्हणजे काय आहे की आपण नेहमी ॲन्सर कसं लिहितो आपण, की आता मी जसं तुम्हाला पहिली माहिती सांगितली की ती सांगितली इंट्रोडक्शन, त्यानंतर आपण सांगितले की सिग्निफिकन्स, ठीक आहे, इंट्रोडक्शन, त्यानंतर आपण सांगितले सिग्निफिकन्स, त्यानंतर सांगितले की व्हॉट आर द चॅलेंजेस, ठीक आहे. आणि आता आपण जे म्हणत आहोत व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड. वे फॉरवर्ड म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की इट शुड बी कन्सिडर्ड ॲज अ कन्क्लुजन ऑफ युअर ॲन्सर, ठीक आहे. आता ॲक्ट ईस्ट फ्रॉम नॉर्थ ईस्ट म्हणजे व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड. आपलं कन्क्लुजन कसं राहणार आपल्या उत्तराला, की गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे. गव्हर्नमेंटने काय की एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲक्ट ईस्ट पॉलिसी आणायला पाहिजे आणि एक अशी पॉलिसी असली पाहिजे ज्यामध्ये त्यांनी एक लॉंग टर्म ग्रोथचा प्लॅन असला पाहिजे फॉर द नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. त्यानंतर जे पोटेन्शियल पॉवर हाऊस असण्याची जी एक क्षमता आहे त्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर आपल्या देशातील गव्हर्नमेंटने करून घेतला पाहिजे. त्या ठिकाणी असलेले जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्याचा वापर त्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये केला पाहिजे. तिथे असलेल्या ज्या पॉवर हाऊसमध्ये जे पोटेन्शियल आहे त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे आता हे वापर करत असताना कसा केला पाहिजे, तर त्या ठिकाणी असलेले जे लोकल एंटरप्रेनर्स आहेत, जे लोकल बिझनेसमॅन्स आहेत, त्यांचा पण त्या ठिकाणी त्यांनी पार्टिसिपेशन एन्श्युअर्ड केलं पाहिजे. पार्टिसिपेशन त्यांनी त्याची खात्री करून घेतली पाहिजे जेणेकरून तिथल्या लोकांना रोजगार मिळेल, तिथल्या लोकांचं इन्कम वाढेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण आर्टिकल समजून घेतला आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम पण त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. नॅचरल रिसोर्सेस अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणजे काझिरंगा नॅशनल पार्क आपण बघितलेलं आहे जे फेमस आहे कशासाठी, वन हॉर्न रायनोसोरस. त्यानंतर दिब्रू सायखोवा नॅशनल पार्क आहे, त्यानंतर नामदफा नॅशनल पार्क आहे. तर या ठिकाणी आता बघा स्पोर्ट्समध्ये पण नॉर्थ ईस्ट स्टेट्स कुठे काही मागे राहिलेलं नाही आहे. कारण मागं अशासाठी मी म्हणतो की बघा आपण या ठिकाणी बघितलं आहे की मेरी कॉम जी मणिपूर या राज्यांमधून येते, बॉक्सिंगसाठी फेमस आहे. तिने ब्रॉन्झ मेडल पहिल्यांदा जिंकलेलं आहे इंडियामध्ये 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये. आणि त्यानंतर मीराबाई चन्नू, हिमा दास यासारख्या ज्या काही स्पोर्ट्स विमन आहेत त्यांनी आता बघा टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी सिल्वर जिंकलेलं आहे. तर म्हणजे स्पोर्ट्समध्ये पण नॉर्थ ईस्ट स्टेट्स मागे राहिलेलं नाही आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने काय की इनिशिएटिव्ज घेणे आवश्यक आहे जेणेकरून काय होईल की त्या ठिकाणी पण आपण आपल्या चांगल्या पद्धतीने त्यांचा विकास करू शकू आणि नॉर्थ ईस्ट स्टेटचा आपण त्यांना पण आपल्या देशाचे नागरिक आहेत ही जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण करू शकू. नेक्स्ट आर्टिकल आहे इथेनॉल ब्लेंडिंगवर. इथेनॉल ब्लेंडिंग बघा, इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे काय होते की बघा
पेट्रोलमध्ये तुम्ही काही प्रमाणामध्ये इथेनॉलचा वापर करू सुरू करतात. आपण बघतो की जेव्हा आपण पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी जातो आपल्या गाडीमध्ये, तेव्हा आपल्याला दिसून येते की काही ठिकाणी 107 रुपये लिटर पेट्रोल असेल तर काही ठिकाणी पेट्रोल जास्त घेतलं जाते, त्याची जास्त किंमत घेतली जाते. त्याला पॉवर पेट्रोल असे म्हणतात. आता पॉवर पेट्रोल म्हणजे काय की त्यामध्ये इथेनॉलचा वापर केला गेलेला आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल. आता हा जो प्रश्न आहे, यावरचा प्रश्न आहे तो GS3 पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. GS3 मध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन या टॉपिक या हेडलाईनच्या अंतर्गत. तर बघूया की आता बघा, इंडियामध्ये टोटल एनर्जीची डिमांड खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे. ठीक आहे, आणि कशामुळे वाढत आहे, कारण इकॉनॉमी आपली वाढत आहे, पॉप्युलेशन वाढत आहे आणि इन्क्रीजिंग अर्बनायझेशन, शहरीकरण खूप जास्त वाढत आहे आणि लोकांची जी लाईफस्टाईल आहे ती पण चेंज होत आहे. आता बघा, जे रिक्वायरमेंट 98% ऑफ द फ्यूल रिक्वायरमेंट जे आपल्याला रोड ट्रान्सपोर्टेशन सेक्टरमध्ये लागते, हे कशापासून मिळवलं जाते, फॉसिल फ्यूल म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचाच वापर केला जातो आहे. आणि फक्त 2% बायोफ्युल्सचा वापर केला जाते. बायोफ्युल्स म्हणजे काय की ज्या अशा फ्यूल बनवण्यासाठी कशाचा आपण लिव्हिंग गोष्टीचा वापर केला जातो, म्हणजे जसं की त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की प्लॅन्टचा वापर केला जातो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम यांचा वापर केला जातो. तर गव्हर्नमेंटनी माहीत आहे काय, आता हे इंट्रोडक्शन आहे काय इथेनॉल ब्लेंडिंगवर. सपोज जर प्रश्न आला व्हॉट इज द फ्युचर ऑफ इथेनॉल ब्लेंडिंग इन इंडिया, तर त्यानंतर नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल्स 2018 आणलेली आहे. यांनी टार्गेट ठेवलं होतं की 20% ऑफ इथेनॉल ब्लेंडिंगचं टार्गेट इंडियामध्ये ठेवलेलं आहे. परंतु आणि कोणत्या प्रोग्रामच्या अंतर्गत, इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्राम बाय 2025. आता बघा, लोकली जे प्रोड्यूस इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल आहे, ऑब्व्हियसली हे कशासाठी काय करेल की भारताची जी एनर्जी सिक्युरिटी आहे ती स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करेल. आणि जे कशासाठी लोकल एंटरप्रेनर्स आहेत यांना आणि फार्मर्स आहेत यांचं पार्टिसिपेशन ते वाढवण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. आता बघा की इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल काय करते, रिड्यूस करते कार्बन डायऑक्साईड इमिशन. आता हे झालं इंट्रोडक्शन. त्यानंतर आपण बघूया की व्हॉट डू वी अंडरस्टँड बाय इथेनॉल ब्लेंडिंग. बघा, इथेनॉल कशापासून मिळवलं जाते, जे ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट आहे. आपण साखर बनवतो. साखर कशापासून बनवतो, शुगर केनपासून बनवतो. आता शुगर केनपासून जी साखर बनवतो, या प्रोसेसमध्ये काय आहे की वेस्ट मटेरियल तयार होते आणि जे ॲग्रिकल्चर जे वेस्ट बाय प्रोडक्ट तयार होतं त्यापासूनच काय बनवलं जातं, इथेनॉल बनवलं जातं. इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजेच काय की मिक्सिंग ऑफ इथेनॉल विथ द पेट्रोल. मी आताच सांगितलं आहे की पेट्रोल सोबत जर इथेनॉल जर आपण टाकला आहे आणि ज्यामुळं काय होईल, जे फॉसिल फ्यूल आहे ते कमी प्रमाणामध्ये बर्न होणार. फॉसिल फ्यूल म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर त्या ठिकाणी कमी होणार व्हाईल रनिंग. आता बघा, करंटली आपण 10% इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये करत आहोत. बरोबर आहे. टार्गेट काय सांगितलं होतं आपण, 20% आहे. 20% राहणार. कसं आहे 20-30पर्यंत. परंतु इंडियानं काय म्हटलेलं आहे, हे ओरिजिनल टार्गेट होतं की 2030पर्यंत 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं टार्गेट असं ओरिजिनली इंडियाने ठेवलेलं होतं. परंतु काय आहे की त्याची डेडलाईन काय आहे, ते पुशबॅक म्हणजे कमी केली, प्रीपॉन्ड केली आणि 2025पर्यंतच आम्ही काय करणार, जे इथेनॉल ब्लेंडिंग आहे ते 20% करून टाकणार. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ इथेनॉल ब्लेंडिंग. आता सिग्निफिकन्स काय आहे की इंडियाने इथेनॉल ब्लेंडिंग ॲडॉप्ट केलेली आहे. कशासाठी, टू रिड्यूस द व्हेकल एक्झॉस्ट इमिशन, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं इमिशन कमी व्हावं, कार्बन मोनॉक्साईडचं इमिशन कमी व्हावं, त्यानंतर जे सल्फर डायऑक्साईड यांचं इमिशन कमी व्हावं. हे जे आपण काय म्हणतो की जे विषारी वायू आहेत यांचं काय इमिशन कमी व्हावं, त्यासाठी काय आहे की इथेनॉल ब्लेंडिंगचा वापर इंडियाने सुरू केलेला. आता मोस्ट ऑफ द पेट्रोलियम इज यूज बाय द व्हेकल. आपल्याला माहीत आहे की आपल्या इंडियामध्ये जे मोस्ट ऑफ द पेट्रोल यूज केलं जाते ते कशामध्ये यूज केलं जाते, व्हेकलमध्ये यूज केलं जाते. आणि त्यामुळे सक्सेसफुल 20% इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम कॅन सेव्ह इतका जास्त रुपया आपला देशाचा वाचू शकतो. आता इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल ही रिडक्शन इन द इमिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन. आता बघा, इथेनॉल ब्लेंडिंग ब्रिंग डाऊन द शेअर ऑफ ऑइल इम्पोर्ट्स. आता बरोबर आहे ना, कारण कसं आहे, आपण सपोज 100
100 बॅरल जर आपण तेल मागवत असू बाहेरून, तर त्यापैकी जर आता 20% काय म्हटलं आहे की आपण आता त्यामध्ये काय वापरणार, इथेनॉल वापरणार. जर आता इथेनॉल 20% वापरणार, तर आता मग आपल्याला 100 बॅरलने बोलवण्याची गरज राहणार नाही ना. मग त्या ठिकाणी 80 बॅरलमध्येच काय होऊन जाणार, काम भागणार. त्यामुळंच काय होणार की जे ऑइल इम्पोर्ट्स आहेत, शेअर ऑफ ऑइल इम्पोर्ट्स कमी होऊन जाणार. आता त्यामुळे आपला फॉरेन एक्सचेंज वाचणार, कारण इम्पोर्ट करण्यासाठी जो फॉरेन एक्सचेंज यूज करावा लागतो तो पण वाचणार. आता यामध्येच बघा शुगर केनचा वापर जास्त केला जात आहे ना, त्यामुळंच बूस्ट द फार्मर्स इन्कम अँड मिनिमाइज द एअर पोल्युशन. लक्षात येत आहे. त्यानंतर बघूया की व्हॉट आर द चॅलेंजेस असोसिएटेड विथ द इथेनॉल ब्लेंडिंग. बघा शिफ्ट टुवर्ड द शुगर केन प्रोडक्शन. आता बघा आपण आहे की नाही शुगर केन प्रोडक्शन, आपल्याला माहीत आहे शुगर केनचा वापर आपण कशासाठी करतो, तो साखर प्रोड्यूस करण्यासाठी करत होतो. परंतु आता बघा ते साखर प्रोड्यूस करता करता आपण जास्तीत जास्त फोकस जर इथेनॉल ब्लेंडिंगवर ठेवायला लागलो, तर कदाचित असं होऊ शकते की आपल्याला जी आपण खाण्यासाठी साखर वापरतो त्याची कमतरता भासायला लागेल. म्हणजे हे एक चॅलेंज आहे. त्यानंतर स्टोरेज कन्स्ट्रेंट. आता बघा आपण इथेनॉल ब्लेंडिंगसाठी इथेनॉल ब्लेंडिंगवर खूप जास्त भर देतात. आता इथेनॉल ब्लेंडिंगमध्ये इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे तितकं जास्त रिझर्व नाही आहे, त्यामुळं स्टोरेजचा प्रॉब्लेम होऊ शकतो असं या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे, या चॅलेंजमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरचा चॅलेंज आहे की फूड इन्सिक्युरिटी. बघा शुगर केन प्रोडक्शन पेट्रोल टँकमध्येच जर जास्तीत जास्त वापर या शुगरचा आणि शुगर केनचा जर वापर जर जास्तीत जास्त फक्त पेट्रोल टँकमध्ये व्हायला लागला आहे, तर कदाचित होऊ शकते की जे डोमेस्टिक फूड सप्लाय सिस्टममध्ये आपल्या जो आपण शुगर केनचा किंवा शुगरचा जो वापर करत होतो, कदाचित त्या ठिकाणी आपल्याला कमी पडू शकते, शुगर केन होऊ शकते. आणि इनस्टेबिलिटी ऑफ इथेनॉल मुवमेंट बिटवीन द स्टेट्स. बघा सगळ्या स्टेट्समध्ये इथेनॉल तितक्या जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल का राहू शकत नाही, कारण कसं आहे ऊस आपल्या देशभर पॅन इंडिया नाही पिकत ना. आता मग जर सगळ्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये जर आपल्या इथे ऊस पिकू शकत नाही, तर मग ऑब्व्हियसली आपल्याला आपल्या सगळ्या राज्यांमध्ये तितक्या जास्त प्रमाणामध्ये इथेनॉल अवेलेबल राहू शकत नाही. आणि इथेनॉल अवेलेबल राहणार नाही तर मग त्यामुळं काय होऊ शकतं की इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल पण आपण सगळ्या पुरं भारतभर अवेलेबल करू देऊ शकत नाही. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंज. सो नो रिडक्शन ऑफ इमिशन ऑफ नायट्रस ऑक्साईड. हे बघा आता काय म्हटलं आहे की इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल यूज केल्यामुळे काय होऊ शकते की कार्बन डायऑक्साईड इमिशनचं कमी होऊ शकते. त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन कमी होऊ शकतात. परंतु नायट्रस ऑक्साईड कमी काही होण्याची चिन्हे नाही आहेत. बघा हा एक त्याच्यापासून एक प्रॉब्लेम आहेच की नायट्रस ऑक्साईड कमी होणार नाही, हे लक्षात घ्या. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड. मग आपण काय घ्यायला पाहिजे, काय की गव्हर्नमेंटने कोणते डिसिजन घ्यायला पाहिजे की एन्श्युअर द युनिफॉर्म अवेलेबिलिटी ऑफ इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल. आत्ताच मी सांगितलं आहे की सगळ्या राज्यामध्ये इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल अवेलेबल राहू शकत नाही, त्यामुळे गव्हर्नमेंटने असे काही स्टेप्स घेणे आवश्यक आहे की ज्या राज्यामध्ये इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल जास्त आहे त्या राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये कमी आहे त्या राज्यामध्ये काय केलं पाहिजे, आपण एक्सपोर्ट केलं पाहिजे. हा एक प्रॉब्लेम आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर प्रोमोटिंग ॲडव्हान्स बायोफ्युअल्स. म्हणजे काय की ॲडव्हान्स बायोफ्युअल्स, आतापर्यंत आपण एकाच बायोफ्युअलचा जास्तीत जास्त वापर केला आहे. बायोफ्युअलबद्दल बोललेलो आहोत, ते म्हणजे शुगर केनचा वापर करणे कशासाठी, इथेनॉल तयार करण्यासाठी. परंतु या ठिकाणी काय म्हटलं आहे की आपण ॲडव्हान्स बायोफ्युअलसुद्धा प्रमोट केले पाहिजे. ॲडव्हान्स बायोफ्युअल म्हणजे काय की आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, जसं की जे नॉन फूड ॲटम्स आहेत त्यांचा पण त्यामध्ये वापर केला पाहिजे इथेनॉल प्रोड्यूस करण्यासाठी. म्हणजे जसं की राईस, त्यानंतर मेज, तांदूळ, मका यासारख्या गोष्टींचा पण आपण वापर केला पाहिजे कशासाठी, इथेनॉल तयार करण्यासाठी. आता सप्लाय एनरिचमेंट. बघा इथेनॉल प्रोडक्शन फ्रॉम द डिफरंट फीड स्टॉक्स अँड द एनकरेजमेंट टू ऑगमेंट द बायो रिफायनरीज अँड द कॅपॅसिटीज. बघा की नेसेसरी टू ऑप्टिमाइज द इंजिन. म्हणजे काय की आपण म्हटलेलं ना की आपल्या इथे सप्लाय काय बरं म्हटलं की बघा आपल्या इथे स्टोरेज तितक्या जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल राहू शकत नाही आहे, त्यामुळं आपल्याला स्टोरेज तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून म्हणजे स्टोरेज करण्यासाठी बायो रिफायनरीजची खूप आवश्यकता पडणार आहे. आता बायो रिफायनरीज तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून जो आपल्या इथे इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल आपण तयार करू ते ठेवण्यासाठी आपल्या इथे जागा अवेलेबल जास्त प्रमाणामध्ये होऊ शकेल.
त्यानंतरचा पॉईंट आहे इंडियाज फॉरेन पॉलिसी. बघा, इंडियाज फॉरेन पॉलिसी हा जो टॉपिक आहे हा GS2 पेपरमध्ये येऊ शकतो, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. इफेक्ट ऑफ पॉलिसीज पॉलिटिक्स ऑफ कंट्रीज ऑन द इंडियाज इंटरेस्ट. बघा, इंडियाज फॉरेन पॉलिसी इट इज ड्रिवन बाय द नॅशनल इंटरेस्ट अँड द नेसेसिटी ऑफ मॉरॅलिटी इन इंटरनॅशनल रिलेशन. बघा काय आहे की भारत आज भारताने आपल्या इंडिपेंडन्सची 75वी ओलांडलेली आहे आणि भारत इज अ यंगर स्टेट अँड ओल्डर नेशन. असं का बरं म्हटलं मी? यंगर स्टेट म्हणजे फक्त भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्षात झाली, परंतु ॲज अ नेशन इंडियाचा इतिहास खूप मोठा आहे. इंडियाला खूप मोठा इतिहास आहे. आता बघा, आणि आपले अनेक राज्यांसोबत पूर्ण जगासोबत काय राहिलेलं आहे? क्रिटिकल रिलेशनशिप राहिलेलं आहे. इंडिया गेन इंडिपेंडन्स इन 1947, बरोबर. बट द वर्ल्ड हॅज चेंज बियॉन्ड द रिकग्निशन. भारताला तर स्वतंत्र 1947 साली फक्त आत्ताच मिळालं, परंतु बघा आपण बायपोलर वर्ल्ड पाहिलेला. बायपोलर वर्ल्ड म्हणजे काय की एकीकडे US आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये काय होतं की यांच्यामध्ये पण फाईट होती. त्यानंतर युनिपोलर युनियन आपण बघितलेलं आहे की 1991 मध्ये काय झालं आहे की अमेरिकन सुप्रमॅसी आलेली आहे. कोल्ड वॉर नंतर अमेरिका सुपर पॉवर बनलं. त्यानंतर आता सध्याची परिस्थिती कशी आहे? चायना आणि युनायटेड स्टेट्स आर मूव्हिंग टुवर्ड्स द बायपोलर कंडिशन. आता चायना आणि युनायटेड स्टेट्स हे या ठिकाणी यांच्यामध्ये युद्ध होत असलेलं पाहिलेलं आपण. ट्रेड वॉर पाहिलेला आहे त्यांच्यामध्ये झालेला. त्यानंतर आता इंडिया आता अशा परिस्थितीमध्ये इतक्या बदलत्या चेंजेस काळामध्ये इंडियाला स्वतःची फॉरेन पॉलिसी निर्माण करणे इट इज अ बिग चॅलेंज. आता व्हॉट शुड बी द इंडिया शुड टेक व्हॉट आर द ॲक्शन्स इंडिया शुड बी टेकन व्हाईल फॉर्म्युलेटिंग देअर इंडियाज फॉरेन पॉलिसी. सो पहिल्यांदा आपण एक डिफरन्स समजून घेऊया की व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन द स्टेट अँड द नेशन. स्टेट कन्सिस्ट ऑफ 4 एलिमेंट्स: पॉप्युलेशन, टेरिटरी, गव्हर्नमेंट अँड सॉव्हरनिटी. बघा, स्टेट म्हणजे काय की मी सांगितलं आहे की इंडिया स्टेट हा 1947 साली झाला. म्हणजे आपल्या स्टेटची जी पॉप्युलेशन आहे ती 47 साली किती आहे हे कन्फर्म झाली. नेमका आपली टेरिटरी किती आहे म्हणजे आपल्या देशाचा जो काय म्हणतो आपण जो नकाशा आहे तो कुठल्या आपल्या देशामध्ये कुठले राज्य आहे हे आपल्याला माहीत पडलं. त्यानंतर आपल्या देशामध्ये एक सरकार आली. त्यानंतर आपल्या देशाला काही वेगळे अधिकार मिळाले. परंतु नेशन ॲज अ नेशन इंडिया इज अ ओल्ड कंट्री अँड इट इज अ कम्युनिटी बेस्ड ऑन द शेअर इथिनिसिटी. त्यानंतर भारताला खूप मोठा इतिहास आहे. एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न इतिहास खूप जास्त मोठा. त्यानंतर ट्रेडिशन्स, खूप साऱ्या परंपराच आहेत. वैदिक परंपरा, बुद्धिझम आणि खूप साऱ्या ॲस्पिरेशन्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट. तर बघा, हाऊ डज द इंडियाज फॉरेन पॉलिसी रिफ्लेक्ट इट्स ॲक्टिव्ह नॅशनल इंटरेस्ट. आता बघा, इंडियाच्या फॉरेन पॉलिसीमध्ये आपला नॅशनल इंटरेस्ट कसा रिफ्लेक्ट झाला पाहिजे म्हणजे हाऊ डज कसा रिफ्लेक्ट होतो. तर इंडियाज फर्स्ट पॉलिसी, भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष झाली आणि इंडिया आणि स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली आहे आणि आज इंडियामध्ये एक ग्रेटर लेवल ऑफ कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे. त्यामुळे की आपण सुद्धा आपल्या देशाची स्वतंत्र एक फॉरेन पॉलिसी निर्माण करू शकतो. आता जवळपास 1/5 ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन काय आहे इंडियामधली आहे. म्हणजे जगामध्ये जितकी पॉप्युलेशन आहे त्यापैकी 1/5 ऑफ पॉप्युलेशन ही इंडियाची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतसुद्धा स्वतःची साईड आणि स्वतःचं वजन एक निर्माण करू शकतं. हा कॉन्फिडन्स भारताला आहे. आणि रिअलिस्टिक डिप्लोमॅसी. आता बघा, सेल्फ कॉन्फिडंट आहे इंडिया. भारताला स्वतःवर खूप जास्त विश्वास आहे आणि एक पूर्ण जगाच्या लेवलवर एक स्वतःचा आवाज ते उठवू शकतात. आपण बघितलेलं आहे की मोदीजी अनेक वर्ल्ड फोरम्समध्ये त्यांनी स्वतःची हजेरी लावलेली बघितलेली आहे. त्यांना अनेक ठिकाणी आपण इंडिया मेंबर्स नसताना G7 कंट्रीजमध्ये आपण मेंबर नसताना त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी फॉरेन मिनिस्टर अनेक ठिकाणी काय म्हटलं आहे त्यांनी रायसिना डायलॉगमध्ये म्हटलेलं आहे की इट इज बेटर टू एंगेज विथ द वर्ल्ड ऑन द बेसिस ऑफ हू वी आर. आपण जे आहे तसं आपण एकदम वर्ल्डसोबत एंगेज होऊ ना. आपण वर्ल्डसोबत तसा व्यवहार करू ना की आपण अशा पद्धतीनं वागणे बिलकुल गरजेचे नाही आहे की नेमकं त्यांना काय हवं मग आपण त्यानुसार वागणार नाही. आपण जे आहे ते आपण जगापुढं स्वतःला प्रेझेंट करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरचं आहे मेंटेनिंग बॅलन्स ऑफ पॉवर. आता मेंटेनिंग बॅलन्स ऑफ पॉवर आपण बघितलेलं आहे की इंडिया
चायनाला विरोध करतात, चायनाच्या बेल्ट रोड इनिशिएटिव्हजला विरोध करतात, बरोबर. आणि चायना इंडिया वर्किंग विथ द US विदाऊट फुल एम्ब्रेस, म्हणजे इंडिया US सोबत पण काम करतं, सोबतच इंडिया प्रॅग्मॅटिक ॲक्शन्स म्हणजे जे प्रॅक्टिकल ॲक्शन्स कोणासोबत, वेस्ट वर्ल्डसोबत म्हणजे वेस्टर्न कंट्रीसोबत सुद्धा पण इंडिया खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे आपण काय करतो, बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यानंतर ग्रोइंग इकॉनॉमिक टाईज, सिन्स द इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स, म्हणजे काय की बघा, सिन्स इंडियाज इकॉनॉमिक इंडिपेंडन्स विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, सो इट हॅज बिकम मोर ऑब्झर्वंट ऑफ मार्केट. बघा इंडिया अनेक देशांसाठी एक मोठं मार्केट ठरलेलं आहे. त्यामुळं ग्रोविंग इकॉनॉमिक टाईज म्हणजे अनेक देश इंडियासोबत आपला स्वतःचा इकॉनॉमिकदृष्ट्या संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मग इंडियासुद्धा तसेच इंडियाची फॉरेन पॉलिसीसुद्धा तशाच प्रकारची असली पाहिजे. आपण बघितलेलं आहे की अनेक देशांसोबत आपले काय आहे की ट्रेड रिलेशन्स आहेत, मल्टी अलाइंड अप्रोच. आपण सुद्धा बघा इंडिया क्वाडचा मेंबर आहे, त्यानंतर इंडिया काय आहे की ब्रिक्सचा मेंबर आहे, सार्कचा मेंबर आहे. अनेक ठिकाणी इंडियासुद्धा स्वतःचा जो ठसा आहे चांगल्या पद्धतीने उमटवताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघूया की व्हॉट आर द मॉरल आस्पेक्ट्स ऑफ द इंडियाज फॉरेन पॉलिसी. आता इंडियाने कुठल्या गोष्टी नेमक्या लक्षात ठेवल्या पाहिजे की नैतिकदृष्ट्या आपण कसं असलं पाहिजे. पंचशील, नेहरूजींनी ही पॉलिसी आणली होती निपाडसोबत, परंतु आपण त्याचा वापर आता आपल्या फॉरेन पॉलिसीजमध्ये करत आहोत की आपण म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर इच अदर्स टेरिटरी. आपण कोणाच्या देशामध्ये विनाकारण घुसणार नाही, म्हणजे चायना आपल्या टेरिटरीमध्ये घुसणार नाही, इंडिया चायनाच्या टेरिटरीमध्ये घुसणार नाही. हा एक रूल आपण फॉलो करतो. त्यानंतर नॉन ॲग्रेशन, विनाकारण आपण चिडायचं नाही. नॉन इंटरफरन्स, दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये आपण लक्ष द्यायचं नाही. म्युच्युअल बेनिफिट, आपण एकमेकांचा बेनिफिट्स होणार अशाच गोष्टीचा वापर करायचा. त्यानंतर पीसफुल कोएक्झिस्टन्स, आपण दोघांनी मिळूनसुद्धा काम करायचं. आता वसुदेव कुटुंबकम हा फॉर्म्युला, ही जी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, दॅट द वर्ल्ड इज द वन फॅमिली, सर्व जग इथे माझे घर आहे, हे आपल्याला स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेलं आहे. आणि इट इज बेस्ड ऑन द सबका साथ सबका विकास अँड सबका विश्वास. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट असं सांगितलेलं आहे की प्रोएक्टिव्ह अँड इम्पार्शियल असिस्टन्स. आपण बघा कोरोना काळामध्ये आपण बिलकुल विचार केलेला नाही आहे. आपण ज्यांना पण गरज होती त्यांना आपण काय केलेलं आहे, असिस्टंट देण्याचा, त्यांची मदत करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. किंवा अफगाणिस्तान, ज्या ठिकाणी डेमोक्रेसी वाढू शकते, जेव्हा ज्या ठिकाणी डेमोक्रेसीचं जे वर्चस्व आहे ते आणखी जास्त प्रमाणामध्ये वाढू शकते, त्या ठिकाणी इंडियाने मदत करण्याची प्रयत्न केलेला आहे. आपण अफगाणिस्तानसोबत इंडिया करत असलेला व्यवहार आपल्याला माहिती आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान आलेत, परंतु इंडियाने सुद्धा सगळ्या गोष्टींचा विसर सोडून तालिबानी लोकांसाठी त्यांनी काही डेमोक्रॅटिक ॲक्शन्स घेण्याचा इंडियाने प्रयत्न जरूर केलेला आहे. त्यानंतर ग्लोबल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच. आता कोरोना काळामध्ये कोविडमध्ये आपण बघितलेलं आहे की इंडियाच्या गव्हर्नमेंटने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत मिळून अनेक कोविशिल्ड वॅक्सिन्स बनवल्या आहेत. आता या कोविशिल्ड वॅक्सिन आपण अनेक देशासोबत शेअर केले आहेत विथ कोविन डिप्लोमॅसी. आपण बिलकुल विचार करत नाही. आपण काय आहे की आपला जो ॲप्रोच आहे तो फ्रेश आहे. आता बघा आपण या अगोदरही बघितलेलं आहे, काही वर्षा अगोदर बघितलं आहे की रोहिंग्या क्रायसिस, म्हणजे अनेक रेफ्युजी, रोहिंग्यांना त्यांच्या देशामधून त्यांनी भगवून दिलेलं आहे. आता त्यांना त्यांच्या देशामधून हकलून दिलेलं आहे, तर पण इंडियाने त्यांची मदत केलेली आहे. रेफ्युजीच्या वेळेस पण सुद्धा इंडिया नॉट बिईंग अ पार्टी टू 1951 रेफ्युजी कन्व्हेन्शन, तरी पण जसं आहे की त्यामध्ये या कन्व्हेन्शनचा जर तुम्ही मेंबर असाल तर त्या ठिकाणी कंपल्सरी राहतं की तुम्ही त्यांची मदत करणं आवश्यक आहे. परंतु जर तुम्ही त्यांचे मेंबर नाही आहेत तरी पण अशा परिस्थितीत पण रोहिंग्यांना आपण मदत केलेली आहे असं आपण दिसून येते. आपण त्यांना आश्रय दिलेला आहे असं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा टॉपिक आहे व्हॉट आर द करंट चॅलेंजेस. आता बघा इंडियाच्या फॉरेन पॉलिसीला पण काही चॅलेंजेस आहेत. नेमके काही चॅलेंजेस काय आहे की रशिया युक्रेन इश्यू सुरू आहे. बघा आपल्याला माहीत आहे की रशिया युक्रेनसोबत गलत करत आहे, परंतु रशिया हा इंडियाचा ट्रेड पार्टनर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये इंडियाने रशियाला मदत करावी की युक्रेनला, तर हा नेमका इंडियासाठी खूप जास्त मोठा प्रश्न आहे. त्यानंतर इंटरनल चॅलेंजेस. बघा कंट्री कॅन नॉट बी पॉवरफुल. आपल्या देशामध्ये जास्त इंटरनल चॅलेंजेस आहेत, किती सारे आंदोलन होत आहेत, अनेक ठिकाणी
बघा वेगवेगळ्या पॉलिसीज गव्हर्नमेंट आणत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचा त्यामध्ये खूप जास्त विरोध आहेत. आता इंटरनल चॅलेंज हा देशामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. कलेक्टिव्ह अप्रोच टू टॅकल एन्व्हायरमेंटल इश्यूज. आता व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड. तर कलेक्टिव्ह अप्रोच आपला अप्रोच कसा असला पाहिजे, कलेक्टिव्ह सगळ्यांनी मिळून आपण एक डिसिजन घेतलं पाहिजे टू टॅकल द ग्लोबल एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस. आपण माहीत आहे की क्लायमेट चेंजचा प्रॉब्लेम खूप पूर्ण जगामध्ये फिरत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम जे पूर्ण जगामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हैदोस माजवत आहे. अशाच परिस्थितीमध्ये इंडियाच्या फॉरेन पॉलिसी अशा पद्धतीची असली पाहिजे जेणेकरून जे एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस आहेत ते पण त्यामधून डील होण्याचा प्रयत्न करेल. इंडिया बॅलन्सिंग इंटरनल अँड एक्सटर्नल डेव्हलपमेंट. बघा काय आहे की असं का बरं म्हटलं आहे की इंडिया शुड लुक फॉरवर्ड टू क्रिएट अ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट विच इज कंड्युसिव्ह फॉर द इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. म्हणजे अशा पद्धतीनं आपण एक्सटर्नली असं वातावरण बनवलं पाहिजे आपल्या फॉरेन पॉलिसी थ्रू जेणेकरून आपल्या देशामध्ये जी डेव्हलपमेंटची लाट येणार ती इन्क्लुझिव्ह असली पाहिजे. म्हणजे ती जगातील पूर्ण भारतातील पूर्ण लोकांच्या जवळपर्यंत पोहोचली पाहिजे. अशा पद्धतीची आपली काय आहे की डेव्हलपमेंटचा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यानंतरचा आहे की पोरिंग इथिकल व्हॅल्यूज इन द फॉरेन पॉलिसी. फॉरेन पॉलिसी कशी असली पाहिजे की त्यामध्ये बघा महात्मा गांधीने काय म्हटलं आहे की पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स अँड इथिक्स वुड बी डिझास्टरस. आपली फॉरेन पॉलिसी अशी पाहिजे की त्यामध्ये प्रॉपर प्रिन्सिपल्स असले पाहिजे, आपले काही रूल्स असले पाहिजे, आपली काही व्हॅल्यूज असल्या पाहिजे. या विदाऊट व्हॅल्यूज आणि इथिक्स शिवाय ती डिझास्टरस. आणि पॉलिसी इव्होल्युशन विथ द मेंटेनिंग बेसिक प्रिन्सिपल्स. आपण काही बेसिक प्रिन्सिपल्स फॉलो केले पाहिजे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बघूया की व्हॉट इज द स्टेटस ऑफ वुमेन इन इंडिया. बघा हा जो टॉपिक आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आणि फेवरेट टॉपिक आहे UPSCशी रिलेटेड आणि MPSCने पण सुद्धा यावर फोकस करणे सुरू केलेलं आहे. आता बघा की आपल्याला सध्या हा टॉपिक यामध्ये कशाबद्दल माहिती दिलेली आहे की व्हॉट इज द करंट स्टेटस ऑफ वुमेन इन इंडिया. आता बघा पॉलिटिकल आपण विमेनचं पॉलिटिकल पार्टिसिपेशन या दृष्टिकोनातून आपण विमेनचा वापर करू शकतो. आता बघा कुठल्याही व्यक्तीचं जर आपल्या सोसायटीमधलं स्थान काय आहे हे समजून घेण्याचा जर आपल्याला प्रयत्न करत असेल तर आपल्याला कुठल्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे, कुठल्या गोष्टी पाहणे चेक करणे आवश्यक आहे की व्हॉट आर द पॉलिटिकल पार्टिसिपेशन ऑफ दॅट पर्सन. आणि शिकलेला आहे की नाही आहे, त्याचं हेल्थ कसं आहे, त्यानंतर रिप्रेझेंटेशन इन द डिसिजन मेकिंग म्हणजे ते होऊ शकते की नाही, किंवा त्यांच्याकडे प्रॉपर्टी किती आहे. या बेसिसवर त्या व्यक्तीचं काय होते, त्या व्यक्तीचा स्टेटस ठरलं जाते समाजातील, बरोबर. आणि ऑब्व्हियसली महिलांसाठी पण याच गोष्टीचा विचार केला जाणार, परंतु महिलांचं मग पॉलिटिकल पार्टिसिपेशन तितक्या जास्त प्रमाणामध्ये आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे. त्यांना शिक्षण व्यवस्थित भेटत आहे की नाही, त्यांच्या हेल्थवर प्रॉपर खर्च होत आहे की नाही, किंवा त्यांना हेल्थ सर्व्हिसेस प्रॉपरली प्रोव्हाइड होतात की नाही, किंवा त्यांना डिसिजन मेकिंग बॉडीज म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासारख्या डिसिजन मेकिंग बॉडीजमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन वाढत आहे की नाही, यासारख्या अनेक गोष्टी, त्यांच्यासाठी त्यांना प्रॉपर्टी दिली जाते की नाही, यासारख्या अनेक गोष्टींचा वापर आपण असं या करंट स्टेटसमध्ये पाहू शकतो. आता पॅट्रियार्कल आपण पाहिलेलं आहे की पॅट्रियार्कल नॉर्म रिस्ट्रिक्ट्स इंडियन वुमन्स एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट. बघा यासाठी काय म्हटलं आहे की जे पुरुष प्रधान संस्कृती आहे, आज पण आपल्या इथे माहीत आहे का बॅकवर्ड विचारसरणीचे खूप लोक आहेत. या ठिकाणी काय म्हटलं आहे की जे पुरुष प्रधान संस्कृती आहे ते आज पण त्यांची इच्छा नाही आहे की त्यांना महिलांना शिक्षण आणि रोजगार मिळाला पाहिजे, अशी त्यांची बिलकुल इच्छा नसते. आता आपण पुढे समजून घेऊया की व्हॉट डज द कॉन्स्टिट्यूशन से. संविधानामध्ये महिलांबद्दल काय म्हटलेलं आहे की प्रिन्सिपल ऑफ जेंडर इक्वेलिटी असं आपल्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन नॉट ओनली गॅरंटी द इक्वेलिटी टू वुमन बट ऑल्सो प्रोव्हाइड्स द पॉवर टू टेक द मेजर द पॉझिटिव्ह रिस्क्रिमिनेशन. आता बघा की फक्त आपण राईट टू इक्वेलिटी टू वुमन याबद्दलच आपल्या संविधानामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे, परंतु संविधानाने आपल्या जे राज्य आहेत या राज्यांना DPSPमध्ये काही अधिकार प्रोव्हाइड केले आहे की दे कॅन टेक अ डिसिजन्स जस्ट लाईक रिझर्वेशन, म्हणजे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन इन द फेवर ऑफ वुमन ते घेऊ शकतात, त्यांच्यासाठी रिझर्वेशन्स. आता विमेन हॅव अ फंडामेंटल राईट नॉट टू बी डिस्क्रिमिनेटेड ऑन द ग्राउंड ऑफ सेक्स, आर्टिकल 15. त्यानंतर महिलांची डिग्निटी, महिलांचा सन्मान टिकून राहण्यासाठी आर्टिकल 14 म्हणजे इट इम्पोज द फंडामेंटल ड्युटी ऑन द सिटिझन ऑफ
सिटीजन टू रिनाऊन्स द प्रॅक्टिसेस टू डेरोगेट द डिग्निटी. म्हणजे काय फंडामेंटल ड्युटीमध्ये पण असं मेन्शन केलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने आपला एक आपली एक जबाबदारी म्हणून महिलांच्या आपण सन्मानाकडे बघितलं पाहिजे, त्यासाठी त्यांचा सन्मान वाढला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असं कुठं मेन्शन केलेलं आहे? आपल्या फंडामेंटल ड्युटीमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि आर्टिकल 14मध्ये राईट टू इक्वेलिटीबद्दल सांगितलेलं आहे की महिलांना सुद्धा तुम्ही पण काय दिलं पाहिजे, त्यांना पण समानतेचा हक्क आहे, त्यांना पण समान अधिकार तुम्ही दिलेले पाहिजे. आता व्हॉट आर द ग्रे एरियाज, व्हॉट आर द एरियाज व्हेअर वुमेन हॅव डन एक्सेप्शनली वेल. म्हणजे महिलांनी कुठकुठल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आपण बघितलेलं आहे की बघा की विमेन हॅव सफर्ड इनजस्टिस. महिलांसोबत अनेक प्रकारे अन्याय झालेला आहे, त्यांना अनेक प्रकारे काय केलेलं आहे, आपण त्यांच्यासोबत अनफेअर बिहेवियर केलेलं आहे. आता अशा वेळेतच पण तरी पण महिलांनी अनेक ठिकाणी स्वतःचं नाव कमावलेलं आपल्याला दिसून येते. जसं की सोशल ॲक्टिव्हिस्ट सिंधुताई सपकाळ, ज्यांना 2021मध्ये काय मिळालं आहे, पद्मश्री भेटलेला आहे. एन्व्हायरमेंटलिस्ट तुलसी गोडवा जे पद्मश्री आहे, त्यांना 2021मध्ये काय मिळालं आहे, पद्मश्री मिळालेला आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये अवंती चतुर्वेदी, जी पहिली इंडियन वुमेन आहे जिने काय उडवलं आहे, सोलो फायटर एअरक्राफ्ट, तिने स्वतःहून एकटीने उडवलेलं आहे, ती एक व्यक्ती आहे. स्पोर्ट्समध्ये मेरी कॉम, PV सिंधू यासारखे अनेक नाव. आणि त्यानंतर यावर्षी आपण बघितलेलं आहे की कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदा इंडिया फायनलिस्ट बनलेली आहे, इंडियन वुमेन्स क्रिकेट टीम फायनलिस्ट बनलेली आहे. आता बघा असे अनेक उदाहरणं आपण मेन्शन करणे आवश्यक आहे. जर आपल्याला ॲन्सरमध्ये आपलं एनरिच करायचं असेल तर ॲन्सरमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायची. व्हॉट आर द करंट एरियाज कन्सर्न रिलेटेड टू वुमेन इन इंडिया. म्हणजे काय आहे की बघा गॅप इन द मेल फिमेल लिटरेसी रेट. कसं आहे, महिला जितक्या शिक्षित आहेत ना, त्यापेक्षा जास्त पुरुष आपल्या देशामध्ये शिक्षित आहे, आपल्याला असं दिसून येतं. म्हणजे महिलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर रोल ऑफ स्टिरिओटायपिंग. म्हणजे काय आहे की त्यांच्यासोबत आता अशी एक आपली गलत धारणा आहे की धारणा कशी आहे की प्रिजुडाईस, म्हणजे आपण बायसनेस दाखवतो महिलांकडे, त्यांच्याकडे डिस्क्रिमिनेशन, आपण त्यांच्या विरोधात काय करतो, आपण त्यांना भेदभाव आपण महिलांसोबत जास्त करतो असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. डिफरेन्शिएशन इन द सोशलायझेशन प्रोसेस. कसं आहे, तुम्ही बघा डिफरंट सोशलायझेशन नॉर्म्स फॉर द मेन अँड वुमन. सोसायटीमध्ये जगत असताना महिलांसाठी वेगळे रूल आहेत आणि पुरुषांसाठी वेगळे रूल आहेत. असं का बरं? कारण कसं आहे की महिलांनी व्यवस्थित बसावं, महिलांनी व्यवस्थित वागावं, महिलांनी सगळं करावं. आणि महिला ही करू शकत नाही, महिला एक स्त्री ती करू शकत नाही, परंतु माणूस काही पण करू शकतो, जे त्याची इच्छा आहे तसं करू शकतो. हा जो भेदभाव आहे हा समाजातून काढून टाकला पाहिजे. आता त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन इन लेजिस्लेचर. आपल्याला माहीत आहे की खूप कमी प्रमाणामध्ये महिलांचं पार्लमेंटमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समिती या लेवलवर काय आहे की रिप्रेझेंटेशन खूप जास्त कमी प्रमाणामध्ये आहे. आता रिपोर्ट आहे एक इंटर पार्लमेंटरी युनियन आणि युनायटेड नेशन्स वुमेनने दिलेला रिपोर्ट आहे. इंडियाचा रँक 148 आहे आउट ऑफ 193 कंट्रीज इन द नंबर ऑफ इलेक्टेड फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह इन द पार्लमेंट. आता त्यांच्या सेफ्टीचा पण खूप प्रॉब्लेम आहे. महिलांनी जर काम करतो म्हटलं तर त्यांना सेफ्टी तितक्या जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होऊ शकत नाही. बघा ते आपण पाहिलेलं आहे की फेटिसाईड, फिमेल फेटिसाईड. त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स, महिलांसोबत काय होता, घरगुती कलहामुळे. त्यानंतर रेपचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात आहे. ट्रॅफिकिंग म्हणजे त्यांना इलिगली दुसऱ्या ठिकाणी जाऊन विकले. त्यानंतर फोर्स प्रॉस्टिट्यूशन, ऑनर किलिंगचा प्रॉब्लेम आणि सेक्शुअल हरासमेंट ॲट द वर्कप्लेस. यासाठी अनेक प्रयत्नसुद्धा गव्हर्नमेंटने केलेले आहे, परंतु आपण त्या ठिकाणी सक्सेसफुल नाही आहे. हे वुमेनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला असलेले दिसून येतात. त्यानंतर पिरियड पॉवर्टी. अनेक ठिकाणी मेन्स्ट्रुएशन सायकलबद्दल महिलांना माहिती नाही आहे. अनेक गावामध्ये आपण बघितलं आहे की महिलांना या बाबतीत इतकी जास्त माहिती आपल्याला दिसून येत नाही. आणि व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड, बेटर एज्युकेशन अपॉर्च्युनिटीज. आपल्याला एक ऑप्शन नेहमी आपल्यासाठी राहतो की जर आपण आपलं शिक्षण प्रत्येक लेवलवर जर चांगल्या पद्धतीनं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित महिलांमध्ये सुद्धा काय होईल, एक सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण होईल. आज त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा कमी होईल. त्यानंतर ऑल्सो इट इनेबल्स द पीपल टू चेंज द स्टेटस. आता बघा की जर एज्युकेशन जर चांगल्या पद्धतीनं महिलेला मिळालं तर कदाचित त्यांचं स्टेटस पण चेंज होईल असं आपण म्हणतो. की त्यानंतर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन पॉलिसी. आपली एज्युकेशन पॉलिसी कशी असली पाहिजे, इन्क्लुझिव्ह असली पाहिजे.
म्हणजे फ्री फ्रॉम द डिस्क्रिमिनेशन विदिन द एज्युकेशन इन्स्टिट्यूट. कसं आहे की तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत भेदभाव नाही होऊ झाला पाहिजे. शिक्षणाच्या ठिकाणी भेदभाव करून चालणार नाही. जर भेदभाव झाला ना तर मग कदाचित आज या मुलीला शिक्षण मिळू शकत नाही, उद्या तुमच्या मुलीला शिक्षण मिळू शकणार नाही किंवा त्यांच्यासोबत पण भेदभाव होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आज आपली जी एज्युकेशन पॉलिसी आहे इट शुड बी इन्क्लुझिव्ह. प्रत्येक व्यक्तीला एज्युकेशन कसं भेटलं पाहिजे, मुलाला जितकं शिक्षण मिळते तितकंच शिक्षण महिलांना सुद्धा मिळालं पाहिजे. ही गोष्ट सरकारने एन्श्युअर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. वुमेन्स सेफ्टी, पुन्हा वुमेन्स सेफ्टीचा इश्यू आपण केलेला आहे की अवेअरनेस, महिलांमध्ये पण अवेअरनेस असला पाहिजे की कोणते कोणते इनिशिएटिव्ह त्यांच्यासाठी सरकारने घेतलेले आहे, कोणते कोणते मेकॅनिझम्स सरकारने त्यांच्यासाठी आणलेलं आहे, कशासाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी. बघा जसं की पॅनिक बटन, निर्भया पोलीस स्क्वॉड, हे चांगले स्टेप्स आहेत. त्यानंतर सेक्शुअल हरासमेंट ऑफ वुमन ॲट वर्क प्लेस, प्रिव्हेन्शन ऑफ प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013. हा जेव्हा निर्भया कांड दिल्लीमध्ये झालेलं होतं त्यानंतर एक सेफ वर्किंग स्पेसेस फॉर द वुमन हे सरकारने एन्श्युअर करणे सुरू केलेलं आहे. त्यानंतर स्किलिंग अँड मायक्रो फायनान्सिंग, म्हणजे काय आहे की तुम्ही त्यांना स्किल्ड बनवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ज्यामुळे त्यांना थोडासा जर तुम्ही पैसा त्यांना दिला तर कदाचित ते फायनान्शियली स्टेबल होणार, स्वतःचा एक व्यवसाय सुरू करतील. कारण कसं आहे, त्यांना जर तुम्ही स्किल्ड केलं तर ते स्वतःची सिलाई मशीन घेऊन स्वतःचा व्यवसाय टाकू शकतात. अशासारखे अनेक आपण काय की त्यांना ट्रेनिंगचा एक चांगला ऑप्शन आहे. तर यासारख्या अनेक गोष्टी आपण महिलांसाठी करू शकतो, हे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतरचं नेक्स्ट आहे इंडियाज लेबर रिफॉर्म. आता हे जे आर्टिकल आहे, या आर्टिकल जवळपास आपल्याला तुम्ही बघू शकता की कसे GS2 पेपरमध्ये आहे, गव्हर्नन्समध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकते, सेंट्रल स्टेट रिलेशन, त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज इंटरव्हेन्शन, वेलफेअर स्कीम, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, आणि GS3 पेपरमध्ये पण विचारला जाऊ शकते असं आपलं म्हणू शकतो. आता बघा, काम हा प्रत्येकाच्या जीवनाचा काही एक अविभाज्य भाग राहिलेला आहे. त्यामुळे माणसाचे काय वाढतं, डिग्निटी वाढते, त्यानंतर वेलबिंग आणि डेव्हलपमेंट होऊ शकतं. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, इट इज नॉट ओनली क्रिएशन ऑफ अ जॉब. फक्त तुम्ही जॉब क्रिएट करणे म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणे असं नाही आहे. बट ऑल्सो द वर्किंग कंडिशन इन विच वन कॅन वर्क इन फ्रीडम, म्हणजे पूर्ण स्वतंत्रपणे काम करू शकते विथ सेफ्टी अँड डिग्निटी, सन्मानाने काम करते. 2020मध्ये आपण बघितलेलं आहे की 501 मिलियन वर्कर जे आहे इंडियामध्ये, ते सगळ्यात जास्त वर्कर चायनानंतर कुठे आहेत तर ते आहे इंडियामध्ये. आता बघा, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये 41% लोक काम करत आहेत. इंडस्ट्री म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जवळपास 26% आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये 32%. जे आपले टोटल लेबर्स आहेत इंडियामध्ये, त्यापैकी 32% जे लेबर्स आहेत ते सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत आहेत. आता लेबर फोर्स इन इंडिया कॅन बी डिवायडेड इंटू ऑर्गनाइज अँड अनऑर्गनाइज सेक्टर. आता अनऑर्गनाइज अँड ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे काय ते आपल्याला जर बघायचं असेल तर ही नेक्स्ट स्लाइड बघा. तर यामध्ये तुम्हाला असं दिसून येणार. आता बघा, इथून झालं आन्सर सुरू. अगोदरचे जे होतं ते काय होतं, आता हे जे अगोदरचं होतं हे काय होतं, त्याबद्दलची इंट्रोडक्शन होतं. आता आन्सर सुरू झालं. त्यामध्ये काय की ऑर्गनाइज सेक्टर और फॉर्मल सेक्टर म्हणजे काय की ऑर्गनायझेशन दोज हू हॅव रजिस्टर्ड अँड पे GST, म्हणजे टाटा झाला, अंबानी झाला, यासारखे जे मोठे मोठे बिझनेस आहेत हे काय की रजिस्टर्ड आहे आणि ते GST पे करतात. आता इन्क्लूड पब्लिकली ट्रेडेड कंपनी, इनकॉर्पोरेटेड, फॉर्मली रजिस्टर्ड एंटिटी, कॉर्पोरेशन्स, फॅक्टरी मोठमोठ्या. आता अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे काय की सपोज शेतकरी आहे, हा स्वतःच्या शेतामध्ये काम करतो, तर हा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतो, बरोबर. हँडीक्राफ्ट अँड हँडीलूम, रुरल ट्रेडर, हे जे व्यापारी आहेत, समजा कपडे बनवणारा शिंपी असेल तर हा काय आहे की, आणि जनरल स्टोअर, किराणा शॉपमध्ये जर काम करणारा व्यक्ती असेल तर तो काय झाला, तो अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतो असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता व्हॉट इज द फ्रेमवर्क रिगार्डिंग दी लेबरशी रिलेटेड फ्रेमवर्क काय आहेत ते बघूया. कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क म्हणजे काय की भारताच्या संविधानामध्ये लेबर हा जो सब्जेक्ट आहे हा कन्करंट लिस्टमध्ये मेन्शन केलेला आहे. कन्करंट लिस्टमध्ये मेन्शन केलेला आहे म्हणजे काय की त्यावर सेंटर आणि स्टेट दोन्ही पण काय घेऊ शकतं, कायदा बनवू शकतं. ज्युडिशियल इंटरप्रिटेशन म्हणजे काय की ज्युडिशरीशी रिलेटेड हे जे केस आहे रणधीर सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया, या केसमध्ये काय म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टने काय म्हटलं आहे की इवन दो द प्रिन्सिपल ऑफ इक्वल पे फॉर इक्वल वर्क इज नॉट डिफाईन्ड in the Constitution of India, but it is a goal which is to be achieved through the Article 14,
15 आणि 39C ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे जरी इक्वल पे फॉर इक्वल वर्क हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलेला नाही आहे, हे सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे या केसमध्ये, परंतु तरी पण आर्टिकल जे आहेत या 14, 16 आणि 39C यामध्ये एन्श्युअर्ड केलं पाहिजे, जेणेकरून ज्यांना जेवढं काम केलं, जर तुम्ही इक्वल काम केलं तर तुम्हाला इक्वल पैसा मिळालाच पाहिजे. आर्टिकल 40 काय करते की इक्वेलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ विद इन दी टेरिटरी ऑफ इंडिया. आता आर्टिकल 16 काय म्हणतो की टॉक्स अबाउट द राईट ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटी, प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे. त्यानंतर आर्टिकल 39 काय म्हणतं की पैसा एका ठिकाणी जमा नाही झाला पाहिजे, जर म्हणजे काही विशिष्ट लोकांकडे का पैसा कलेक्ट नाही झाला पाहिजे, म्हणजे दॅट इकॉनॉमिक सिस्टम शुड नॉट रिझल्ट इन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ. म्हणजे काही विशिष्ट लोकांकडे काय की पैसा एकत्रित नाही झाला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी इनइक्वेलिटी इकॉनॉमिक इनइक्वेलिटी समाजामध्ये स्थापित नाही झाली पाहिजे. त्यानंतर लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म्स, लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क म्हणजे काय की देर हॅव बीन सेव्हरल लेजिस्लेशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इनिशिएटिव्ह टेकन बाय द गव्हर्नमेंट टू इम्प्रूव्ह द वर्किंग कंडिशन ऑफ अँड सिम्प्लिफाय द लेबर लॉज. आता लेबर लॉज, आता कोड आपण बघितलेलं आहे की आपल्याला पाहिजे, आपण न्यूजमध्ये बघितलं आहे की लेबर कोड एकत्रित केलेले आहे. म्हणजे अगोदर बघा 29 लेबर कोड होते, सेंट्रल लेबर कोड होते, त्यांना फक्त आता 4 लेबर कोडमध्ये काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. तर 4 लेबर कोड कोणते आहेत? द कोड ऑफ वेजेस 2019, इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, सोशल सिक्युरिटी कोड 2021, 2020, ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ वर्किंग कंडिशन कोड 2020. आता इम्प्लिमेंटेशन प्रोसेस डिलेड ॲज, आता फक्त कसं आहे, हे कोड आणलेले तर आहे लेबरसाठी, परंतु यांच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये प्रॉब्लेम सुरू आहे. कारण काय आहे की प्रत्येक राज्यांनी स्वतःचे रूलच बनवले नाही आहेत, म्हणून अजून त्यांना इम्प्लिमेंट केलं नाही आहे. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ लेबर कोड? आता याचं काय आहे की सिम्प्लिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स लॉज. अगोदर सुद्धा लेबर लॉज होतेच, परंतु 29 लेबर लॉज, त्या 29 लेबर लॉजला कमी करून काय किती केलेले आहेत? फक्त आता 4 लेबर लॉज केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेल्या आहेत. इझियर डिस्प्यूट रिझोल्युशन, आता त्यामध्ये त्यांनी डिस्प्यूट रिड्रेसल कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून जर एखाद्याचे प्रॉब्लेम असतील तर ते त्या ठिकाणी इझिली सॉल्व्ह केले जाणार. त्यानंतर ईज ऑफ डुईंग बिझनेस, आता यामुळेच काय झालं आहे की सेव्हरल इकॉनॉमिस्ट अँड इंडस्ट्री एक्सपर्ट काय म्हणतात की रिफॉर्ममुळं काय होणार, इन्व्हेस्टमेंट बूस्ट होणार आणि मेक डुईंग बिझनेस इझियर, बिझनेस करणे खूप इझी राहणार आणि इन्व्हेस्टमेंट पण चांगल्या पद्धतीने होणार. जेंडर पॅरिटी म्हणजे काय की ऑल सेक्टर्स मस्ट अलाउ वुमन टू वर्क ॲट नाईट. आता त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बेनिफिट्स काय भेटणार आहे की सगळ्या सेक्टरमध्ये महिला रात्रीसुद्धा काम करू शकणार आहेत. म्हणजे त्यांना अशा पद्धतीची सिक्युरिटी हे सरकार एन्श्युअर करणार आहे, हे जे नवीन लेबर कोड दिलेले आहे त्या माध्यमातून. त्यानंतरचा नेक्स्ट आहे व्हॉट आर द ग्रे एरियाज रिलेटेड टू दी करंट लेबर. इन्स्पेक्टर कम फॅसिलिटर, आता बघा की जो आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देत आहे तोच काय करत आहे की ते फॅसिलिटी प्रोव्हाइड झाल्या की नाही याबद्दलचा कंप्लायन्स करत आहे. म्हणजे जर त्याला जो आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देणार, आता त्याने तोच काय करणार, चेक करणार की फॅसिलिटी प्रोव्हाइड केली की नाही. आता याने फॅसिलिटी प्रोव्हाइड केलीच नाही तर तो स्वतःला शिक्षा कशी करणार? म्हणजे काय आहे की हा ग्रे एरिया आहे. इन्स्पेक्टर कम फॅसिलिटर, आता फॅसिलिटरचा रोल सीम्स टू बी अ न्यू एलिमेंट. पहिले फॅसिलिटर नव्हतं, पहिले काय होतं, इन्स्पेक्टर होतं, फक्त इन्स्पेक्ट करत होता की काम व्यवस्थित झालं आहे की नाही, जे नवीन रूल आणलेले आहेत ते व्यवस्थित कम्प्लायंट होत आहे की नाही, त्यावर व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे की नाही, फक्त एवढं चेक करणारा होता. आता लॅक ऑफ क्लिअरिटी डिफायनिंग वर्कर्स अँड एम्प्लॉईज. आता ओव्हरटाईम कम्पेन्सेशन काय राहणार, त्यानंतर एम्प्लॉई आणि वर्कर यामधलं रिलेशन काय राहणार, या गोष्टी अनेक त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या नाही आहेत असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा लेस सोशल सिक्युरिटी. लेस सोशल सिक्युरिटी म्हणजे काय की त्याने बघा स्मॉल स्टार्टअप्स राहणार मायक्रो MSME सेक्टरमध्ये, आणि जे वर्कर्स आहे स्मॉल एस्टॅब्लिशमध्ये हॅव्हिंग लेस दॅन 300 वर्कर, जे 300पेक्षा कमी वर्कर ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आहेत त्यांना सोशल सिक्युरिटी नाही आहे, नॉट स्पेसिफिक प्रोव्हिजन्स. त्यांच्या आता सोशल सिक्युरिटी म्हणजे काय की सपोज त्यांना त्यांच्यावर काही इजापत झालेली आहे, त्यांचा हेल्थ रिलेटेड इश्यू आहेत, मग त्यांच्यासाठी काय रूल्स राहणार, काय नियम राहणार याबद्दल काही मेन्शन केलेलं नाही आहे. मायग्रेंट वर्कर,
आणि जे सेल्फ एम्प्लॉईड वर्कर आहे, होम बेस्ड वर्कर आहे आणि त्यानंतर व्हलनरेबल ग्रुप्स आहेत इन रूरल एरिया आर नॉट कवर्ड अंडर द सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स. आता या लोकांना मग सोशल सिक्युरिटी कशी काय मिळणार हे याबद्दल तर काही मेन्शन केलेलंच नाही आहे. आणि दिस वूड एनेबल अ कंपनीज टू इंट्रोड्यूस द आर्बिट्ररी सर्व्हिसेस अँड कंडिशन्स फॉर दी वर्कर. आता बघा एवढं मोठं ॲन्सर हे यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतरचा काय व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड. आता वोकेशनल ट्रेनिंग जे लेबर्स आहेत त्यांना वोकेशनल ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. आता म्हणजे दिले पाहिजे. एस्टॅब्लिशिंग वोकेशनल ट्रेनिंग सेंटर. जर ट्रेनिंग सेंटर आपण तिथे ठिकाणी उपस्थित केले किंवा बांधले तर त्या ठिकाणी त्यांना तुम्ही ट्रेनिंग द्या. त्यानंतर इंटरलिंक अ वोकेशनल ट्रेनिंग अँड अकॅडमिक एज्युकेशन सेंटर. आता बघा आपल्याला त्यांना ट्रेनिंग अशा पद्धतीची दिली पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या नाही बघा उलटं की जसं त्यांना आपण अकॅडमीत शिक्षण अशा पद्धतीने दिलं पाहिजे, त्यांचं एज्युकेशन अशा पद्धतीचं असलं पाहिजे जेणेकरून त्यांना ते काय आहे की फॅक्टरीमध्ये कामात पडणार. म्हणून आपलं शिक्षण पद्धती एज्युकेशन सिस्टमसुद्धा अशी इंटरलिंक्ड असली पाहिजे, इंटरलिंक असली असं म्हणजे. सोशल सिक्युरिटी. आता स्टेट गव्हर्नमेंट शुड इनॅक्ट असा एक लॉ आणला पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटने अनऑर्गनाइज वर्करसाठी की दे शुड क्लिअरली आयडेंटिफाय द सोर्सेस टू बी रेज बेनिफिट्स ॲज वेल ॲज द इन्स्टिट्यूशन मेकॅनिझम द नीड फॉर द वेलफेअर सर्व्हिसेस अनऑर्गनाइज सेक्टर. अनऑर्गनाइज सेक्टरसाठी पण सुद्धा काही वेलफेअर सर्व्हिसेस आपल्याला असली पाहिजे. सपोज त्यांचा ॲक्सिडेंट झाला मग त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काय सोयी राहणार हे सुद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यानंतर सपोज एखाद्या वर्करची काम करता करता काय झालेली आहे, डेथ झालेली आहे किंवा त्यांना ओल्ड एज पेन्शन आहेत, ओल्ड एज पेन्शन, तर यासारख्या ज्या सोशल सिक्युरिटीज आहेत ते त्यांच्यासाठी आपण अवेलेबल करून दिली पाहिजे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. आता काय की अनेक लेबर काय की शिक्षित नाही आहे इतक्या जास्त प्रमाणामध्ये, मग त्यांना जी इन्फॉर्मेशन आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. एम्प्लॉयमेंटशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे याची व्यवस्था केली पाहिजे. आणि इंटिग्रेटिंग प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच विथ दी फॉरवर्ड लुकिंग अप्रोच. आता नेमका आपला लेबरशी रिलेटेड असलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा अप्रोच असला पाहिजे. म्हणजे आपण काय आहे की अनेक ठिकाणी आपण डिपार्टमेंटमध्ये बघत आहोत की लेबरशी रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर आपण त्या ठिकाणी पळवाट काढण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणजे कोण, ऑफिशियल्स जे नवीन ऑफिसर्स असतात ते त्या ठिकाणी पळवाट काढण्याचा प्रयत्न करतात किंवा लेबरचा प्रॉब्लेम आहे समजून, कारण छोटे लोक काम करणारे लोक तर यांचा प्रॉब्लेम समजून ते त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नाही करत. हे त्यांच्यासाठी अतिशय दुःखद गोष्ट आहे. तर त्यामुळे या ठिकाणी काय म्हटलं आहे की तुमचा जो अप्रोच आहे तो प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच असला पाहिजे, ना की बॅकवर्ड लुकिंग अप्रोच. फॉरवर्ड लुकिंग अप्रोच आणि प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच असला पाहिजे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला 5 टॉपिक्स या हप्त्यामध्ये आलेले समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप यू ऑल अंडरस्टूड इट ऑल वेल. सो थँक्यू व्हेरी मच. सी यू.